नागपूरच्या अंबाझरी तलावाबाबत गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान न्यायालयानं स्पष्टपणे निर्देश दिले की विवेकानंद स्मारकाबाबत उच्चस्तरीय समितीनं निर्णय घ्यावा. स्मारक हटवायचं की नाही ते समितीनं ठरवावं. जर स्मारक हटवायचं नसेल तर हा निर्णय का घेतला जात आहे त्याची माहिती न्यायालयात द्यावी, असं विधान उच्च न्यायालयातर्फे करण्यात आलं आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अंबाझरी तलाव प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशावरील या सुनावणी दरम्यान विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हा अधिकारी यांच्यासह सर्व महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सुनावणी मुख्य चर्चा तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटवर असलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाबद्दल होती. स्मारकाबाबत उच्चस्तरीय समितीनं निर्णय घ्यावा, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की स्मारकाबाबत CWPRS अहवाल बाहेर आला आहे, ज्यामध्ये नागपूरमधील पुरासाठी स्मारकाला जबाबदार धरण्यात आलं नाही. या युक्तिवादावर पाटबंधारे विभागाला एस्केप गेट बसवण्यात येणाऱ्या अडचणींचा मुद्दाही न्यायालयात उपस्थित करण्यात आला. न्यायालयानं निर्देश दिले की विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं स्मारकाबाबत निर्णय घ्यावा आणि ते का काढून टाकू नये हे न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 मे रोजी ठेवण्यात आली आहे.